घटना आहे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील एका शांत गावात घडलेली, ज्यानं संपूर्ण परिसरात खळबळ माजवली. एका मुलानं शेतीच्या वादातून आपल्या जन्मदात्या आईची कुऱ्हाडीनं निर्घृण हत्या केली. ही घटना इतकी हृदयद्रावक आहे की ती ऐकून तुमचंही काळीज पिळवटून निघेल. या प्रकरणानं नात्यांचा पवित्र बंध कसा तुटू शकतो याचा विचार करायला लावला आहे. चला, ही कहाणी सविस्तर जाणून घेऊया. नेमकं काय घडलं आणि यामागचं सत्य काय आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील एका छोट्या गावात रमेश पाटील वय 50, आपल्या पत्नी सावित्री वय 45 आणि त्यांचा मुलगा संतोष वय 28 यांच्यासोबत राहायचा. रमेश आणि सावित्री हे दोघे शेतकरी होते. त्यांनी आयुष्यभर कष्ट करून काही एकर शेती आणि थोडीशी संपत्ती जमवली होती. त्यांचं कुटुंब बाहेरून साधं आणि सुखी दिसायचं, पण घरात मात्र सगळं काही ठीक नव्हतं. संतोषला लहानपणापासूनच दारूचं व्यसन होतं. तो नेहमीच आईवडिलांशी शेतीच्या वाटण्या आणि उत्पन्नाच्या पैशांवरून भांडायचा. रमेश आणि सावित्री यांनी अनेकदा त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण संतोष ऐकायला तयार नव्हता. संतोषचं वागणं दिवसेंदिवस बिघडत चाललं होतं. तो दारूच्या नशेत घरी यायचा, शिवीगाळ करायचा आणि कधीकधी हात उगारायचाही. सावित्रीला याचा खूप त्रास व्हायचा, पण ती आपल्या मुलाला सुधारण्याची आशा सोडत नव्हती. ती नेहमी म्हणायची, "हा माझा पोटचा गोळा आहे. एक दिवस याला सगळं कळेल." पण रमेशला मात्र संतोषच्या वागण्यानं कंटाळा आला होता. त्याला वाटायचं की संतोषला शेतीत काहीच रस नाही आणि तो फक्त पैशांसाठी वाद घालतो. 19 मार्च 2025 रोजी संध्याकाळी गावात शांतता होती. रमेश आणि सावित्री शेतातून काम करून घरी परतले होते. संतोष दारूच्या नशेत घरी आला आणि नेहमीप्रमाणे शेतीच्या वाटण्या आणि पैशांवरून भांडण सुरू केलं. "मला माझा हिस्सा द्या, नाहीतर मी काहीतरी करीन," असं तो ओरडायला लागला. रमेशनं त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण संतोष ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. सावित्रीनेही मध्यस्थी करत मुलाला समजवण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी संतोषाचा राग अनावर झाला. वाद विकोपाला गेला. संतोषने घरात ठेवलेली कुऱ्हाड उचलली आणि रागाच्या भरात सावित्रीच्या डोक्यावर जोरदार वार केला. सावित्री किंचाळली आणि रक्ताचा सडा उडाला. रमेशने घाबरून संतोषला रोखण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सावित्री रक्ताच्या थारोळ्यात पडली होती आणि ती तडफडत होती. रमेशने तातडीने गावकऱ्यांना बोलावलं आणि सावित्रीला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. गावात एकच हलकल्लोळ माजला. जन्मदात्या आईची अशी क्रूर हत्या करणारा संतोष गावकऱ्यांसाठी नराधम ठरला. घटनेनंतर रमेशने तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये आपल्या मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली. त्याने पोलिसांना सांगितलं की संतोषला दारूचं व्यसन आहे आणि तो नेहमीच शेतीच्या वाटण्या आणि पैशांवरून भांडायचा. 19 मार्चच्या रात्री त्याने अशाच वादातून सावित्रीवर कुऱ्हाडीने हल्ला केला. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला, पण संतोष घटनास्थळावरून पळून गेला होता. त्याने गाव सोडलं आणि जवळच्या अहिल्यानगर, औरंगाबाद परिसरात लपून बसला. पोलिसांनी 3 महिने अथक प्रयत्न केले. त्यांनी गावकऱ्यांचे जबाब नोंदवले, संतोषच्या मित्रमंडळींची चौकशी केली आणि त्याच्या ठाव ठिकाण्याचा शोध घेतला. अखेर गुप्त माहितीच्या आधारे तेल्हारा पोलिसांनी संतोषला अहिल्यानगरमधून ताब्यात घेतलं. त्याला अटक करून पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं. चौकशी दरम्यान संतोषने सुरुवातीला गुन्हा नाकारला, पण पोलिसांनी पुराव्यांच्या आधारे त्याला कबूल करण्यास भाग पाडलं. त्याने सांगितलं की दारूच्या नशेत आणि रागाच्या भरात त्याने आईवर हल्ला केला. ही घटना फक्त एक खून नाही, तर नात्यांचा आणि विश्वासाचा खून आहे. सावित्रीने आपल्या मुलासाठी आयुष्यभर कष्ट केले. तिने त्याला लहानाचं मोठं केलं, त्याच्यासाठी स्वप्न पाहिली, पण त्या मुलानेच तिचा जीव घेतला. रमेशचं आयुष्यही या घटनेने उद्ध्वस्त झालं. आपली पत्नी आणि मुलगा दोघांनाही त्याने गमावलं. गावकऱ्यांना या घटनेने धक्का बसला.
कारण सावित्री एक प्रेमळ आणि मेहनती महिला होती. ती नेहमी गावातल्या इतरांना मदत करायची आणि तिच्या मुलावर तिला खूप विश्वास होता. संतोषचं दारूचं व्यसन आणि त्याचा अनावर राग यामुळे हे सगळं घडलं. दारूच्या नशेत माणूस आपल्या जवळच्या व्यक्तींनाही शत्रू समजू लागतो. या प्रकरणाने समाजाला एक प्रश्न विचारायला लावला आहे. आपण आपल्या मुलांना योग्य संस्कार देतो का? दारू आणि व्यसन यामुळे किती कुटुंब उद्ध्वस्त होतात आणि शेतीसारख्या छोट्या वाचसान उतकं भयंकर पाऊल का उचललं जातं? तेल्हारा पोलिसांनी या प्रकरणात तत्परतेने कारवाई केली. संतोषविरुद्ध भादमवी कलम 3(2) खून आणि इतर संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळावरील कुऱ्हाड, रक्ताचे डाग आणि इतर पुरावे जप्त केले. गावकऱ्यांचे आणि रमेशचे जबाब नोंदवले गेले. संतोषला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं, जिथे त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत आणि संतोषच्या व्यसनाच्या पार्श्वभूमीवर त्याच्या इतर गुन्ह्यांचाही शोध घेतला जात आहे. ही घटना अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात घडली असली तरी ती आपल्या समाजाचं विदारक चित्र दाखवते. दारूचं व्यसन, कौटुंबिक वाद आणि मुलांमधील बिघडलेली मानसिकता यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. सावित्रीच्या मृत्यूने तिच्या कुटुंबाचं नुकसान तर झालंच, पण गावातही एक भीतीचं वातावरण निर्माण झालं. मित्रांनो, ही कहाणी आपल्याला सावध करते की नात्यांमध्ये विश्वास आणि संवाद किती महत्वाचा आहे. सावित्रीच्या मृत्यूने एक कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि संतोषच्या चुकीमुळे त्याचं आयुष्यही कायमचं बर्बाद झालं. या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? दारूचं व्यसन आणि कौटुंबिक वाद यामुळे अशा घटना घडतात, यावर तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशा नवीन स्टोरींची नोटिफिकेशन मिळेल. ही कहाणी सांगण्यामागचा उद्देश कोणाला बदनाम करणं नाही, तर समाजाला सावध करणं आणि अशा घटनांमधून शिकणं आहे. भेटूया पुन्हा एका नव्या कहाणीत. तोपर्यंत सावध रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.